मुखेड पंचायत समितीमध्ये एक भयंकर खेळ सुरू आहे. या खेळाची किंमत किरकोळ नाही तर तब्बल 15 कोटी रुपये आहे. 15 कोटी रुपये खर्च करून गावोगावी बंद पडलेली सेड उभी केली. बाजारात 50 रुपयाला मिळणाऱ्या प्लॅस्टिकच्या बादल्या कागदावर 400 रुपयाला खरेदी दाखवल्या. या अख्ख्या 15 कोटीच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार, मुख्य आरोपी कोण? तो गावातला सरपंच आहे का? नाही. तो ग्रामसेवक आहे का? नाही. या संपूर्ण भ्रष्ट साखळीचा मुख्य आरोपी आहे मुखेड तालुक्याचा गट विकास अधिकारी म्हणजेच BDO. जेव्हा मी उंदरी गावातील डस्टबिन खरेदीचा भ्रष्टाचार RTIच्या भक्कम पुराव्यासह उघडा पाडला, तेव्हा ग्रामसेवकाने स्वतःला वाचवण्यासाठी एक खोटा, बोगस आणि कागदी खुलासा तयार केला. त्या खुलाशामध्ये त्याने लिहिलं की आम्ही आधीचा ठराव रद्द करून 1400 बादल्या घेतल्या. आता मला सांगा, जो अधिकारी वर्ग 1चा दर्जा घेऊन बसला आहे, तो अधिकारी कार्यालयात बसून त्या खोट्या कागदावर डोळे झाकून सही करतो आणि तक्रार निकाली काढतो. का करतो? BDO साहेब डोळे झाकून सही करत नाही, तर त्यांची स्वाक्षरी या भ्रष्ट साखळीला मिळालेली मूक संमती आहे. कारण त्यांना माहिती आहे, जर एका उंदरी गावचा धागा ओढला तर तालुक्यातील 129 ग्रामपंचायतीचे 15 कोटीचे जुने पोते उघडेल, ज्यामध्ये वरपासून खालपर्यंत प्रत्येकाची टक्केवारी आणि कमिशन ठरलेलं आहे. हा उंदरी गावचा घोटाळा नाही, हा पूर्ण मुखेड तालुक्याचा टक्केवारी पॅटर्न आहे. आज तालुक्यातील प्रत्येक गावात रुग्णालयातील घातक आणि संसर्गजन्य कचरा गोळा करण्याच्या बादल्या खरेदी केल्या गेल्या आहेत. अहो ग्रामसेवक आणि BDO साहेब, ग्रामीण भागातील जनतेच्या घरातील ओला सुका कचरा गोळा करायचा आहे की गावात एखादं आंतरराष्ट्रीय मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू केले तुम्ही? सामान्य कचरा कुंडीची किंमत बाजारात कमी असते, म्हणून किंमत फुगून 2-2 लाख रुपयाचा निधी लाटण्याचा हा बायोमेडिकल बादल्याचा कागदी बनाव रचला गेलाय. आमचा क्लास 1चा BDO अधिकारी त्यावर डोळे झाकून सही करतो. काय संबंध आहे तुमचा यांच्याशी BDO साहेब? तुमची टक्केवारी किती आहे यात? हा कागदांचा खेळ खेळण्यात हे अधिकारी कितीही एक्सपर्ट असले तरी त्यांनी स्वतःच तयार केलेले आणि मला दिलेले 2 परस्पर विरोधी पुरावे त्यांना थेट तुरुंगाच्या दारात घेऊन जाणार आहेत. RTI कायदा आणि फौजदारी नियमानुसार शासकीय अभिलेखात अशी खोटी बनवाबनवी करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. आता BDO साहेब आणि ग्रामसेवक कितीही पळायचा प्रयत्न करत, ते या चक्रव्यूहातून सुटू शकत नाहीत. हे अधिकारी, हे सरपंच आणि हे भ्रष्ट कंत्राटदार प्रशासनात 25 ते 30 वर्ष काम केलेले आहेत. त्यांना माझ्यासारखे आणि तुमच्यासारखे तक्रारी करणारे अनेक जण भेटले असतील. त्यांना सवय झाली आहे कागदी घोडे नाचून प्रकरण मॅनेज करायची. ते या कागदी खेळातील सचिन तेंडुलकर आहेत. पण आज आपण खेळच बदलून टाकला आहे.